सर्व विद्यार्थ्यांचं फर्स्ट इयर कम्प्युटर आणि फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण चालू करणार आहोत आपला चॅप्टर फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर, दॅट इज FHP मोटार्स. आता याच्या अगोदर DC मोटार तर तुम्ही स्टडी केलेलं आहे किंवा मी जे लिंक पाठवली होती त्याच्यामध्ये स्टडी केलेलं आहे. आता यानंतर आपण AC मोटार स्टडी करणार आहोत. यालाच आपण म्हणतो फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटार्स. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघा. इंट्रोडक्शन. टिल नाउ we discussed the use of some general purpose motors such as DC motors. DC motors is a motor which operates on a DC supply. In this chapter we will discuss the operating principle, working type and applications of some of the special purpose motors. आता या चॅप्टरमध्ये आपण स्पेशल पर्पज जे मोटार्स आहेत ते स्टडी करणार, त्याचे ॲप्लिकेशन बघणार, त्याचे ॲडव्हान्टेज बघणार, वर्किंग प्रिन्सिपल हे आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. आता सिंगल फेज इंडक्शन मोटार. पहिली मोटार कोणची आपली? फर्स्ट टॉपिक इज अ सिंगल फेज इंडक्शन मोटार. We have discussed that the principle of DC motor and their applications in the preceding chapters. So in previous chapter we studied a DC motor which will operate on a DC supply, but practically we are using AC supply. So the motor which will run on a AC supply is going to be studied in this point. So single phase induction motor is operates on a AC supply. Hence it is a more convenient to use single phase AC motor instead of DC motors. Practically single phase induction motors are used in most of the applications. Now we'll study the construction of a single phase induction motor. A single phase induction motors has two main parts, namely stator, the one which is stationary, and rotor which is going to be rotate. The stator winding is connected across a single phase AC supply. स्टेटर वाइंडिंगला आपण काय सिंगल फेज AC सप्लाय देतो. द AC सप्लाय प्रोड्युसेस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. हा जो स्टेटर आहे, स्टेटर वाइंडिंग जे आहे ते स्टेटर वाइंडिंग काय करते, इट विल प्रोड्यूस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड अराउंड द रोटर. The field rotates at a speed called a synchronous speed and it is denoted by Ns. It is mathematically represented as Ns is equal to 120 into F divided by P into RPM. That is unit of the speed, that is rotation per minute. The induction motor actually rotates at a speed which is slightly less than the synchronous speed. The rotor is said to be squirrel cage type, as the construction of a rotor appears to be like a squirrel cage. आता हे रोटर जे आहे, रोटर म्हणजे जे स्टेटर वाइंडिंग आहे त्या स्टेटर वाइंडिंगच्या so rotor construction is like a squirrel cage. Rotor consists of copper or aluminum bars which are permanently short circuited at both ends using conducting rings called end rings. आता या ठिकाणी बघा, हे जे बार्स दिसत आहेत तुम्हाला, दॅट इज अ ॲल्युमिनियम और कॉपरचे बार असतात. हे काय असतात? ॲल्युमिनियम और कॉपरचे बार असतात. हे कशावर बसवलं जातं? एक शाफ्टवर बसवलं जातात आणि तो शाफ्ट काय होणार असतो? रोटेट होणार असतो. आणि याच्यावर याच्यामध्ये स्टेटर वाइंडिंग आणि रोटर वाइंडिंगच्यामध्ये थोडा स्पेस असतो, वॅकंट स्पेस राहतो. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. कोण प्रोड्यूस करतं? स्टेटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंग काय नाव दिलं आहे? कारण ते स्टेशनरी असते म्हणून त्याला स्टेटर वाइंडिंग नाव दिलेलं आहे. आणि हे रोटर जे आहे, रोटर नाव काय दिलं आहे? बिकॉज इट इज गोइंग टू बी रोटेट ड्यू टू द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द स्टेटर वाइंडिंग. म्हणजे स्टेटर वाइंडिंग काय करायला, त्याला आपण सप्लाय दिला की ते काय करायला, इट विल क्रिएट अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशावर इम्पोज होते? या तुमच्या स्क्वेअरल केज रोटरवर. हे रोटर काय करतं मग ते आपण पुढं स्टडी करणार. सो कन्स्ट्रक्शन ऑफ दिस
rotor is like a squirrel cage construction. हे outer rings आहेत ते short circuited आहेत दोन्ही साईडला. Then the principle of operation. A single phase AC supply is connected to a stator winding. This forces an alternating current flowing through the stator winding. This current produces a alternating flux in a air gap between stator and winding. आता बघा हे तुमचं जे हे स्टेटर आहे त्या स्टेटर जे आहे बघा या व्हिडिओमध्ये हे आपलं इंडक्शन मोटर आहे, सिंगल फेज इंडक्शन मोटर. याच्यामध्ये हे रोटर वाइंडिंग, रोटर बार्स आणि हे काय स्टेटर वाइंडिंग. आता हे रोटर हे याच्यामध्ये प्लेस केलं राहतं सेंटरमध्ये. हे काय आहे तुमची मेन वाइंडिंग आणि हे आहे तुमची ऑक्झिलरी वाइंडिंग. हे मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग हे स्टेटर वाइंडिंगचाच पार्ट आहे. हे कॅपॅसिटर बघा, ह्या दोन वाइंडिंग आहेत. पहिली वाइंडिंग हे तुमची मेन वाइंडिंग आहे आणि हे ऑक्झिलरी वाइंडिंग आहे. आता आपण मेन वाइंडिंगला सप्लाय दिला की काय करतं ते, इट विल जनरेट अ फ्लक्च्युएटिंग मॅग्नेटिक फील्ड. ते काय करतं, फ्लक्च्युएटिंग मॅग्नेटिक फील्ड काय करतं, प्रोड्यूस करतं. आणि हे रोटर त्यानंतर हे काय रोटर जे आहे ते याच्यामध्ये प्लेस केलेलं असतं. बघा याच्यावरून कळलं तुम्हाला की हे काय स्टेटर वाइंडिंग आणि हे जे तुमचं रोटर, हे रोटर असं हे रोटेट होत असतं. सो द अल्टरनेटिंग या ठिकाणी काय होईल, ज्यावेळेस AC सप्लाय इज गिवन टू द स्टेटर वाइंडिंग, इट विल प्रोड्यूस अ अल्टरनेटिंग फ्लक्स इन अ एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर. ते स्टेटरला आपण हे दिला, सप्लाय दिला, AC सप्लाय दिला. AC सप्लाय इज व्हेरिंग सप्लाय, व्हेरिंग करंट फ्लोइंग थ्रू द AC करंट फ्लोज थ्रू द स्टेटर वाइंडिंग. Then due to the AC current, it will create a variable magnetic field. That is, it produces alternating flux in a air gap between stator and rotor. The alternating flux passes over the rotor conductor and induces an EMF into it due to the transformer action. आता काय होतं बघा, हे जे अल्टरनेटिंग फ्लक्स आहेत ते कशाला लिंक होतात, रोटरला. आता रोटर सध्या कंडिशनमध्ये ते रोटेट होत नाही, ते स्टेशनरी आहे. पण हे जे अल्टरनेटिंग फ्लक्स आहेत ते कशाला लिंक होतात, तुमच्या रोटरला लिंक होतात. रोटरमध्ये कॉपर असे बार्स आहेत, ते कॉपर बारला काय होतात, लिंक होतात. त्या कॉपर बारला लिंक झाल्यामुळे हे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स किंवा अल्टरनेटिंग फ्लक्स जे आहेत, चेंज इन अल्टरनेटिंग फ्लक्स, ते त्याला लिंक झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, EMF इंड्यूस होतं. Due to this induced voltage and current start to flow through the rotor conductor. आणि ते मॅग्नेटिक फ्लक्स त्याला लिंक झाल्यामुळे त्याच्यामध्ये व्होल्टेज प्रोड्यूस होतं. आणि व्होल्टेज प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी तुमचा त्या रोटरमध्ये जे असे रॉड आहेत त्या रॉडमधून काय करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. दिस करंट विल देन प्रोड्यूस इट्स ओन फ्लक्स. आता त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला लागला, रोटरमधून करंट फ्लो व्हायला म्हणजे ते काय करणार, इट विल क्रिएट इट्स ओन मॅग्नेटिक फ्लक्स कॉल्ड अ रोटर फ्लक्स. आता हे फ्लक्स कोण जनरेट करायला, रोटर फ्लक्स. आता द मेन फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय द स्टेटर वाइंडिंग interacts with rotor flux to produce torque. The rotor flux gets produced due to the principle of induction. Hence, the name is called as a motor. The name of the motor is a induction motor. आता बघा, जे मेन फ्लक्स जनरेट होईल स्टेटर जे वाइंडिंग आहे ते काय करायला, स्टेटर वाइंडिंग काय करायला, त्या स्टेटर वाइंडिंग त्याचे फ्लक्स जनरेट करायला. त्या फ्लक्समुळं रोटरमध्ये व्होल्टेज जनरेट व्हायला, रोटरमध्ये करंट फ्लो व्हायला आणि करंट फ्लो झाला की त्याच्यामध्ये पण फ्लक्स जनरेट व्हायला. आता हे जे आहे त्या रोटर फ्लक्स जे इंड्यूस व्हायला ड्यू टू द प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन. याला आपण जे रोटरमध्ये फ्लक्स जनरेट होते ते कशामुळे व्हायला, ड्यू टू द प्रिन्सिपल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. हेन्स द नेम ऑफ द मोटर इज
इज अ इंडक्शन मोटर. म्हणून याला आपण काय म्हणतो, इंडक्शन मोटर म्हणतो. याच्यामध्ये रोटरला आपण कुठला सप्लाय दिलेला नाही, आपण फक्त स्टेटरलाच काय दिलं, सप्लाय दिलं. स्टेटरला सप्लाय दिला की ते काय करणार, मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट करणार. ते मॅग्नेटिक फ्लक्स त्या रोटरला लिंक होणार. ते मॅग्नेटिक फ्लक्स रोटरला लिंक झाले की काय होतं, पुन्हा लिंक झाले की त्याच्यामध्ये व्होल्टेज प्रोड्यूस होतं. व्होल्टेज प्रोड्यूस झाले, करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो आणि करंट काय करतं, मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट करतं. आणि याच प्रिन्सिपलला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक इंडक्शन. म्हणून याला आपण नाव दिलेलं आहे इंडक्शन मोटर. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द सिंगल फेज इंडक्शन मोटर आर नॉट सेल्फ स्टार्टिंग. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे की इंडक्शन मोटर हा नॉट सेल्फ स्टार्ट नाही आहे. त्याला तुम्हाला थोडा रोटर जे आहे, रोटर त्याला धक्का द्यावा लागतो किंवा त्याला एक इनिशियल टॉर्क किंवा फोर्स अप्लाय करावं लागतं, जेणेकरून ते रोटेट व्हायला स्टार्ट होतं. In order to make induction motor self-starting, it is necessary to produce rotating magnetic field. आता हे फक्त स्टेटरनं अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट करून तुमचा रोटर काय स्टार्ट होणार नाही. तुम्हाला त्याला स्टार्ट करण्यासाठी इनिशियली आपल्याला सम टॉर्क त्याच्यावर आपला टॉर्क त्या ठिकाणी प्रोड्यूस करावा लागेल किंवा एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी जनरेट करावं लागेल. इन ऑर्डर टू डू सो देअर शुड बी ॲट लिस्ट 2 मॅग्नेटिक फील्ड विच सॅटिस्फाय द फॉलोइंग 2 कंडिशन. आता हे जर आपल्याला इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्ट नाही आहे, हे प्रॉब्लेम आहे याचा. आता ह्याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट करावं लागेल. आता हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कसे जनरेट करू शकतो, तर आपल्याला 2 मॅग्नेटिक फील्ड्स या ठिकाणी प्रोड्यूस करावं लागतील. आणि ते 2 मॅग्नेटिक फील्ड पण आपले हे 2 क्रायटेरिया खाली 2 कंडिशन जे आहेत ते सॅटिस्फाय करायला पाहिजेत. पहिली कंडिशन काय बा, फर्स्ट कंडिशन, द 2 मॅग्नेटिक फ्लक्स शुड बी शिफ्टेड बाय 90 डिग्री. आता 2 मॅग्नेटिक फ्लक्स येणार, ते पण शिफ्टेड बाय 90 डिग्री राहणार विथ रेस्पेक्ट टू इच अदर इन अ स्पेस. इफ वन फ्लक्स इज हॉरिझॉन्टल देन अदर फ्लक्स शुड बी व्हर्टिकल. एक जर हॉरिझॉन्टल फ्लक्स असेल तर दुसरा काय व्हर्टिकल फ्लक्स पाहिजे. सेकंड कंडिशन, आल्सो द मॅग्नेटिक फ्लक्स शुड बी इन टाइम quadrature. If the flux are represented by phasor, then there should be 90 degree phase shift between them. मॅग्नेटिक फ्लक्समध्ये पण तुम्हाला 90 डिग्रीचा हे पाहिजे, फेज शिफ्ट पाहिजे. तर हे 2 कंडिशन आपल्याला जर सॅटिस्फाय केले तरच काय होतं, आपलं हे आपलं जे हे आहे इंडक्शन मोटर आहे ते सेल्फ स्टार्टिंगचा जो प्रॉब्लेम आहे, सेल्फ स्टार्ट नाही आहे, ते प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व करू शकतो. म्हणजे हे जर आपण हे 2 मॅग्नेटिक फ्लक्सला 90 डिग्रीशीनं शिफ्ट केलं तर काय करतं, ते रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करेल आणि तो रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स काय करेल, आपला जे मोटर आहे त्याला सेल्फ स्टार्ट कंडिशनमध्ये घेऊन जाईल. अ सिंगल फेज स्टेटर वाइंडिंग कॅन नॉट सॅटिस्फाय दीज 2 कंडिशन. म्हणून बघा, हे सिंगल फेज स्टेटर वाइंडिंग, एकच जर स्टेटर वाइंडिंग असेल तर हे कंडिशन ते सॅटिस्फाय करत नाही. बिकॉज अ सिंगल वाइंडिंग कॅन प्रोड्यूस ओनली 1 फ्लक्स. कारण हे सिंगल वाइंडिंग जे आहेत स्टेटर वाइंडिंग जर आपण यूज केली तर ते फक्त एकच मॅग्नेटिक फ्लक्स काय करू शकतं, प्रोड्यूस करू शकतं. हेन्स सम मॉडिफिकेशन्स आर रिक्वायर्ड टू बी डन विच हॅव बीन डिस्कस्ड लेटर. आता बघा, काही तर मॉडिफिकेशन करावं लागतं. आता मी तुम्हाला जे ॲनिमेशन दाखवलं होतं त्या ॲनिमेशनमध्ये 2 वाइंडिंग होत्या, एक मेन वाइंडिंग होते आणि दुसरी ऑक्झिलरी वाइंडिंग होते. तर आपल्याला एक मेन वाइंडिंग जी आपली स्टेटर वाइंडिंग आहे सध्या जे आपण बघायला ते स्टेटर वाइंडिंग, आणि आपल्याला एक्सटर्नल अजून एक, आपल्याला एक्सटर्नल नाही त्या इंटर्नलमध्येच अजून एक वाइंडिंग ॲड करावं लागते, त्याला म्हणतो आपण ऑक्झिलरी वाइंडिंग. हे 2 वाइंडिंग आपण जर यूज केलं तर काय होतं, रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होतो आणि आपलं जे मोटर आहे ते सेल्फ स्टार्टिंग कंडिशनमध्ये वर्क होते. आता स्प्लिट फेज प्रिन्सिपल ऑफ अ स्टार्टिंग ऑफ अ मोटर. आता स्प्लिट फेज एक प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलवर आपण हे सेल्फ स्टार्ट इंडक्शन मोटर वर्क होते.
In order to make single phase motor self-starting, 2 windings are provided instead of 1 winding as shown in figure. आता या फिगरमध्ये खाली बघा, या फिगरमध्ये हे तुमचं रोटर आहे, हे मेन वाइंडिंग आहे आणि हे तुमची ऑक्झिलरी वाइंडिंग आहे. आता हे दोन्ही वाइंडिंग काय 90 डिग्रीनं 90 डिग्रीमध्ये पोझिशनमध्ये ठेवलेले आहेत. The axis of stator windings are displaced by 90 degree electrically. म्हणजे आपल्याला हे स्टेटर वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग जे आहेत त्या दोन्हीमध्ये आपल्याला 90 डिग्रीचा फेज डिफरन्स ठेवायला, इलेक्ट्रिकल फेज डिफरन्स. द वाइंडिंग करंट्स आर 90 डिग्री फेज शिफ्ट विथ रिस्पेक्ट टू इच अदर. आणि या दोन्हीमधून जो करंट फ्लो होईल याच्यामध्ये मेन वाइंडिंग आणि याच्यामधून ऑक्झिलरी वाइंडिंगमधून जो करंट फ्लो होईल आणि मेन वाइंडिंगमधून जो करंट होईल याच्यामध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स पाहिजे. त्यानंतरच हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. द 2 वाइंडिंग्स प्रोड्यूस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इन अ एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर. This rotating field will then make the rotor rotate in a same direction as per the principle of induction. आता हे जर आपण केलं, हे स्टेटर वाइंडिंग आणि स्टेटर वाइंडिंगमध्ये जे 2 वाइंडिंग आहेत, मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग, या दोन्हीमध्ये जर करंट जो फ्लो व्हायला आहे त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा फेज शिफ्ट जर जनरेट केला आपण, जर प्रोड्यूस झाला, तर हे रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार आहे त्या स्टेटर आणि रोटरमध्ये प्रोड्यूस होईल, गॅपमध्ये प्रोड्यूस होईल आणि ते काय करेल तुमच्या रोटरला रोटेट करायला स्टार्ट होईल. म्हणजे तुमचा जे मोटरचा सेल्फ स्टार्टिंगचा जो प्रॉब्लेम होता तो या ठिकाणी सॉल्व्ह झाला. सो दिस इज अ स्प्लिट फेज मोटर. या ठिकाणी आपण फेज काय करायला, स्प्लिट करायला. या दोन्हीमधल्या फेज डिफरन्स 90 आहे. याच्यामध्ये मेन वाइंडिंगमधून जो करंट फ्लो व्हायला आहे आणि ह्याच्यामधून जो करंट फ्लो व्हायला आहे तो काय 90 डिग्री फेज शिफ्टमध्ये. Thus the split phase principle makes the single phase induction motor self-starting. The current flowing through the 2 windings should be appropriately phase shifted. In order to produce rotating magnetic field, आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जर प्रोड्यूस करायचे असेल तर आपल्याला करंट फ्लोईंग थ्रू द 2 वाइंडिंग मस्ट बी शिफ्टेड बाय 90 डिग्री. देअर आर व्हेरियस मेथड्स यूज्ड फॉर ऑब्टेनिंग दीज फेज शिफ्ट करंट्स. आपल्याला जर हे जर प्रोड्यूस करायचं असेल तर देर आर डिफरंट मेथड्स आहेत. पहिली मेथड काय बघा, रेजिस्टन्स स्प्लिट फेज मोटर. रेजिस्टन्स स्प्लिट फेज मोटर एक आहे आणि सेकंड एक आहे कॅपॅसिटर स्प्लिट फेज मोटर. रेजिस्टन्स स्प्लिट फेज मोटर म्हणजे काही नाही, रेजिस्टिव्ह वाइंडिंग आपण यूज करणार आहोत आणि सेकंडमध्ये कॅपॅसिटर यूज करणार आहोत. कॅपॅसिटर एका वाइंडिंगला कनेक्ट करणं, दुसऱ्या वाइंडिंगला काहीच कनेक्ट करणार नाही. म्हणजे एकामध्ये कॅपॅसिटर काय करतं ते एक व्होल्ट या दोन्हीमध्ये दोन्ही ऑक्झिलरी आणि मेन वाइंडिंगमध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स क्रिएट करतात. सो टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. टाइप्स बघा, फर्स्ट वन इज अ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, सेकंड इज अ कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, थर्ड इज अ कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. पहिलं बघू आपण स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, दॅट इज आर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. रेजिस्टिव्ह स्प्लिट फेज इंडक्शन मोटर आपण स्टडी करू. याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल विल सी द कन्स्ट्रक्शन. या ठिकाणी AC सप्लाय दाखवला आहे. AC सप्लाय कशाला द्यायला, इथं 2 वाइंडिंग आहेत, स्टेटरमध्ये 2 वाइंडिंग आहेत. हे तुमचा रोटर आहे, हे काय सेंटर जे सर्क्युलर दिसायला तुमचा रोटर आहे. रोटरला आपण काही सप्लाय देत नाही, आपण सप्लाय कशा दिलो आहे स्टेटर वाइंडिंगला. आता स्टेटर वाइंडिंगमध्ये पण 2 वाइंडिंग आहेत, एक मेन वाइंडिंग आणि दुसरी आहे ऑक्झिलरी वाइंडिंग. आता ऑक्झिलरी वाइंडिंगमधून जो करंट फ्लो व्हायला आहे तो I2 आहे आणि मेन वाइंडिंगमध्ये जो करंट फ्लो व्हायला आहे तो I1 आहे. आणि हे सेंट्रिफ्युगल स्विच आहे. हे सेंट्रिफ्युगल स्विच म्हणजे काय, इनिशियली ज्यावेळेस तुमचा मोटर चालू होईल त्यावेळेस एक स्विच काय असतं क्लोज असतं आणि ज्यावेळेस तुमच्या रोटरची स्पीड 80-90% पर्यंत पोहोचेल त्यावेळेस स्विच काय होतं ओपन होतं आणि ऑक्झिलरी वाइंडिंग काय होते डिस्कनेक्ट होते. फक्त सप्लाय तुमचा मेन वाइंडिंगमधून फ्लो होतो. हे सेंट्रिफ्युगल स्विच काय असतं, ज्यावेळेस तुम्हाला मोटर चालू करायची त्यावेळेस हे स्विच क्लोज असतं. क्लोज असल्यामुळे या ऑक्झिलरी वाइंडिंगमधून पण करंट पास होतो,
आणि हे मेन वायंडिंगमधून तर होणारच, पण या ऑक्झरी वायंडिंगमधून हे सेंट्रिफ्युगल स्विच करंट पास करतं. हे करंट पास केल्यानंतर हे रोटेट व्हायला स्टार्ट होतं. सेल्फ स्टार्टिंगचा प्रॉब्लेम या ठिकाणी राहत नाही. आता ज्यानंतर तुमची ही स्पीड 80-90% पोहोचेल, म्हणजे 80-90 जे मॅक्झिमम स्पीड आहे त्या मॅक्झिमम स्पीडच्या 80-90% पोहोचेल स्पीडपर्यंत, त्यावेळेस हे सेंट्रिफ्युगल स्विच काय होतं, ओपन होतं. ओपन झाल्यावर हे ऑक्झिलरी वायंडिंगमधून करंट फ्लो होणं स्टॉप होतं. तुमचा करंट हा फक्त मेन वायंडिंगमधूनच फ्लो व्हायला स्टार्ट होतो, कारण त्यावेळेस हे याचं जे ऑक्झिलरी वायंडिंगचं वर्किंग आहे, जे पर्पज आहे ते काय होतं, पूर्ण होऊन जातं. तुम्हाला फक्त सेल्फ स्टार्ट करण्यासाठी हे ऑक्झिलरी वायंडिंगची गरज आहे. इकडे बघा, द कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्प्लिट फेज इंडक्शन मोटार इज ॲज शोन इन फिगर. द मोटार कन्सिस्ट ऑफ 2 वाइंडिंग्स, नेमली मेन वाइंडिंग अँड ऑक्झिलरी वाइंडिंग्स ऑर द स्टार्टिंग वाइंडिंग. द मेन वाइंडिंग इज हायली इंडक्टिव्ह. बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे. द मेन हे वाइंडिंग जे आहे तुमचे ते हायली काय इंडक्टिव्ह आहे, वेअर ॲज ऑक्झिलरी वाइंडिंग इज अ रेजिस्टिव्ह वाइंडिंग. हे ऑक्झिलरी वाइंडिंग रेजिस्टिव्ह आहे आणि हे इंडक्टिव्ह आहे. आता इंडक्टिव्ह आहे म्हणजे याच्यामधून जो करंट फ्लो होईल आहे तो लॅगिंगमध्ये राहणार. मी काय म्हणलं बघा, मेन वाइंडिंग हे इंडक्टिव्ह वाइंडिंग आहे, त्याच्यामधून याच्यामधून जो करंट फ्लो होईल आहे I1 तो लॅगिंगमध्ये राहणार आणि व्होल्टेज काय राहणार, लीडिंगमध्ये राहणार. रेजिस्टिव्ह वाइंडिंगमध्ये काही नाही, करंट आणि व्होल्टेज सेम, म्हणजे फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट सेम राहणार, कारण ते रेजिस्टिव्ह आहे. रेजिस्टन्स जर एखादा आपला करंट रेजिस्टिव्ह वाइंडिंगमधून जरी फ्लो झाला तरी त्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट सेम, त्याच्यामध्ये फेज डिफरन्स 0 राहतो. पण मेन वाइंडिंग हा इंडक्टिव्ह वाइंडिंग आहे. इंडक्टिव्ह वाइंडिंगमध्ये व्होल्टेज इज लीडिंग अँड करंट इज लॅगिंग, त्याच्यामुळे याच्यामध्ये जे फेज डिफरन्स क्रिएट होणार याच्यामध्ये I1 लॅग होणार. सो प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन, the current flowing through main winding, that is I1, lags behind voltage V by 90 degree since the main winding is highly inductive. बघा, मी अगोदर सांगितलं होतं, the current flowing through the main winding I1 lags behind V. सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे, त्यानंतर हे मेन वाइंडिंग जे आहे हे व्ही सप्लाय कशाला दिलं आपण, हे मेन वाइंडिंगला, याच्यामधून करंट फ्लो व्हायला आहे तो I1. आता हे इंडक्टिव्ह आहे, इंडक्टिव्ह वाइंडिंग आहे म्हणजे I1 हा लॅगिंगमध्ये राहणार आणि व्होल्टेज काय राहणार, लीडिंगमध्ये राहणार. आणि या दोन्हीमध्ये फेज डिफरन्स कितीचा असतो, 90 डिग्रीमध्ये. म्हणजे I1 तुमचा लॅगिंग म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये येणार. कशामध्ये, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तुम्हाला 90 डिग्री डाऊनवर्ड साईडला तुम्हाला असं काढावं लागेल आणि व्होल्टेज तुमचा 0 ॲक्सिसवर राहणार. म्हणजे या ठिकाणी करंट काय व्हायला, लॅग्स व्हायला. द करंट फ्लोईंग थ्रू द स्टार्टिंग वाइंडिंग I2. आता ह्या ऑक्झिलरी वाइंडिंगमधून जो करंट फ्लो व्हायला आहे I2 इज ऑलमोस्ट इन फेज विथ द सप्लाय व्होल्टेज. आता याच्यामधून जो करंट फ्लो व्हायला I2 आणि V सप्लाय व्होल्टेज हे दोन्ही पण काय असेल, या दोन्हीमधला फेज डिफरन्स 0 असेल. आता का 0 झाला, कारण हे रेजिस्टिव्ह वाइंडिंग आहे. रेजिस्टिव्ह वाइंडिंगमध्ये काय असतं किंवा रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये काय असतं, व्होल्टेज आणि करंट हे इन फेज असतात, म्हणजे त्याच्यामधला फेज काय असतो, 0 राहतो. पण इंडक्टरमधून ज्यावेळेस करंट आणि व्होल्टेज फ्लो होतो त्यावेळेस व्होल्टेज लीडिंगमध्ये असतं आणि करंट काय असतो, लॅगिंगमध्ये असतो. आणि त्याच्यामधला फेज डिफरन्स किती राहतो, व्होल्टेज आणि सप्लाय करंट फ्लोईंग थ्रू द आणि थ्रू इंडक्टर आणि सप्लाय व्होल्टेज याच्यामध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स राहतो. Thus the flux produced by these two currents will be placed at about 90 degree with respect to each other. त्याच्यामुळे या दोन्ही वाइंडिंग, हे मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग या दोन्हीमध्ये जे फ्लक्स प्रोड्यूस होईल ते 90 डिग्री सेपरेट राहणार, प्लेस्ड ॲट अ 90 डिग्री फ्रॉम each other, and the resultant of these flux will rotating magnetic field. आता हे डिस्प्लेस करंटमध्ये 90 डिग्रीचा फेज शिफ्ट जनरेट झाल्यामुळं या ठिकाणी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय होईल, जनरेट होईल. ड्यू टू द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड नॉन झिरो स्टार्टिंग टॉर्क ॲक्टिंग इन अ वन डायरेक्शन विल बी प्रोड्यूस्ड. द सेंट्रिफ्युगल स्विच, आता हे मॅग्नेटिक फ्लक्स रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्यामुळं रोटर जे आहे ते एका डायरेक्शनला रोटेट व्हायला स्टार्ट करेल. द सेंट्रिफ्युगल स्विच इज कनेक्टेड इन सिरीज
the to the auxiliary winding gets automatically open circuited when the motor speed reaches at 70 degree to 80 degree. म्हणजे हे सेंट्रिफ्युगल स्विच जे आहे ते काय होईल, अगोदर हे चालू करायच्या टाईमला हे करायच्या टाईमला हे क्लोज असेल, पण ज्यावेळेस तुमचं हे रोटरची स्पीड 90% जाईल, 80 to 90% मॅक्झिमम स्पीडच्या 80 to 90% त्यावेळेस हे स्विच काय होईल, ऑटोमॅटिकली ओपन होईल. आणि ओपन झालं की ऑक्झिलरी वाइंडिंगमधून करंट फ्लो होणार नाही. आफ्टर द मोटार रोटेट्स ओनली, आता हे ऑक्झिलरी वाइंडिंगमधून करंट फ्लो होणं स्टॉप झालं की तुमचा जो आफ्टर दॅट द मोटार रोटेट्स ओनली ऑन अ मेन वाइंडिंग. त्याच्यानंतर हे एकदा ऑन झालं की त्याच्यानंतर हे ऑक्झिलरी वाइंडिंगचं काम संपतं. इट विल डन हिज जॉब. देन द मेन वाइंडिंग विल बी कंटिन्यू टू बी रोटेट दिस रोटर. म्हणजे मेन वाइंडिंगमधून जो करंट किंवा व्होल्टेज फ्लो होईल तर तेच काय करेल, याला कंटिन्युअस रोटेट करेल. The direction of rotation of a split phase motor can be reversed by reversing the terminal of a main winding on the or the stator winding. आपल्याला जर रिवर्स करायचं असेल तर आपण फक्त आपल्याला हे कनेक्शन काय करायचे, रिवर्स करायचे. द डायरेक्शन ऑफ रोटेटिंग चेंजेस ड्यू टू द रिव्हर्सल इन अ डायरेक्शन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ॲप्लिकेशन फार इम्पॉर्टंट आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला कमीत कमी 2-2 मार्काचे असे 2-3 वेळेस विचारू शकतात. त्यामुळे एक सेपरेट पेजवर प्रत्येक मोटार, DC मोटार, त्याचे ॲप्लिकेशन्स, ते कुठं कुठे यूज केले जाते, म्हणजे मिक्सरमध्ये, फॅनमध्ये, वॉशिंग मशीनमध्ये, हे सर्व तुम्ही एका पेजवर लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झाममध्ये हे फार महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ स्प्लिट फेज मोटार बघा कुठं कुठे यूज केलं तर फॅनमध्ये, ब्लोअर्समध्ये जे हवा आपण व्हॅक्यूम क्लीनर म्हणून यूज करतो त्या ठिकाणी यूज करतो, किंवा ब्लोअर म्हणून जे हवा ते हे साफ करण्यासाठी, धूळ साफ करण्यासाठी ब्लोअर्स यूज करतो. त्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये यूज करतो. त्यानंतर सेंट्रिफ्युगल पंप्समध्ये पण यूज करतो. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ दिस स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. नेक्स्ट आहे बघा कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. आता कॅपॅसिटर आले त्याच्यामुळे याच्यामध्ये कॅपॅसिटर आपण यूज करणार आहोत. तुम्हाला त्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं होतं. द कन्स्ट्रक्शन ऑफ द मोटर. बघा या ठिकाणी पण AC सप्लाय आहे, मेन वाइंडिंग आहे, हे स्टार्टिंग वाइंडिंग आहे. स्टार्टिंग वाइंडिंग म्हणजे याला ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणतो किंवा स्टार्टिंग वाइंडिंग पण म्हणू शकता. आता याच्या सिरीजमध्ये काय कनेक्टेड आहे, कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. आणि हे काय तुमचं सेंट्रिफ्युगल स्विच, हे काय तुमचं रोटरला आपण सप्लाय देतच नाही, आपण फक्त या स्टेटर वाइंडिंगला देतो. आणि या ठिकाणी 2 वाइंडिंग आहे, स्टेटरमध्ये 2 वाइंडिंग, एक आहे मेन वाइंडिंग, सेकंड इज ऑक्झिलरी वाइंडिंग और स्टार्टिंग वाइंडिंग. याच्या सिरीजमध्ये ह्या कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. आता या ठिकाणी वर्किंग जे सिम्पल आहे बघा. फिगर शोज द कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटार. इन दिस टाईप द सेंट्रिफ्युगल स्विच इज ॲब्सेंट. बघा हे खालची जे आहे ते कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटर आहे, आणि हे वरची फक्त कॅपॅसिटर स्टार्ट मोटर आहे. याच्यामध्ये काय असतं, हे सेंट्रिफ्युगल स्विच आपण काय काढून टाकतो. द ऑक्झिलरी वाइंडिंग कनेक्टेड इन सिरीज विथ द कॅपॅसिटर. हे ऑक्झिलरी वाइंडिंग या कॅपॅसिटरच्या सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. The auxiliary winding connected in series with capacitor draws a leading current while main winding continue to draw the lagging current. आता काय होतं बघा, ज्या हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे, हे स्टार्टिंग वाइंडिंग आणि कॅपॅसिटर हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे काय होतं, याच्या या वाइंडिंगमधून हे कॅपॅसिटर कनेक्टेड आहे सिरीजमध्ये, त्याच्यामुळे याच्यामधून जो करंट फ्लो होईल तो लीडिंगमध्ये असतो आणि व्होल्टेज काय असतं, लॅगिंगमध्ये असतं. बघा हे कशामुळे झालं, बिकॉज कॅपॅसिटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ दिस ऑक्झिलरी वाइंडिंग और स्टार्टिंग वाइंडिंग. या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये हे आपण कॅपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं याच्यामधून जे फ्लो होणारा करंट जो आहे I2 तो लीडिंगमध्ये असतो आणि सप्लाय व्होल्टेज हे लॅगिंगमध्ये असतं. आणि मेन वाइंडिंगमधून जो फ्लो होणारा तो I1 जो आहे तो काय असतो, लॅगिंगमध्येच राहणार. कारण I1 हा I2 जो आहे तो लीडिंगमध्ये आणि I1 काय लॅगिंगमध्ये. ड्यू टू दिस द फ्लक्स प्रोड्यूस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड विच रिझल्ट्स द
रोटेशन ऑफ अ मोटार. आता हे करंट I2 लिडिंगमध्ये, I1 लॅगिंगमध्ये आहे. त्याच्यामुळे काय होते या ठिकाणी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते सराउंडिंग टू द गॅप बिटवीन द स्टेटर अँड रोटर, आणि त्याच्यामुळे हे रोटर काय होते रोटेट व्हायला स्टार्ट होते. The construction of a capacitor start motor is as shown in figure. The current I1 through the main winding will lags behind the source voltage as main winding is inductive. Main winding inductive आहे त्याच्यामुळे इंडक्टर मधला करंट हा लॅगिंग मध्ये असतो. But the current I2 through the auxiliary winding leads the supply voltage by some angle due to the presence of capacitor. I2 मधलं जे करंट फ्लो आहे तो लीडिंग मध्ये राहणार कारण कॅपॅसिटर सिरीज मध्ये. Hence the angle between the flux produced I1 and I2 will be large. Due to this, the large angle, the starting torque produced by the capacitor start motor produces a large starting torque. आता या दोन्ही मधला फेज डिफरन्स 90 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे हे जे फेज डिफरन्समुळे काय होतं या ठिकाणी लार्ज टॉर्क प्रोड्यूस होतो आणि तो टॉर्क काय करतो रोटरला रोटेट करायला स्टार्ट करतो. ॲज सून ॲज द स्पीड रिचेस 70% to 80% of a maximum speed, then the centrifugal switch is automatically open circuited and auxiliary winding along with the capacitor कॅपॅसिटर गोज आउट ऑफ द सर्किट. आता यावरच्या ह्याच्यामध्ये काय होतं बा कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये ज्यावेळेस हे आता हे स्टार्टर वाइंडिंगमधून करंट फ्लो यायला कॅपॅसिटरमधून करंट फ्लो यायला तुमचं सेंट्रिफ्युगल स्विच काय क्लोज असल्यामुळे याच्यामधून करंट फ्लो येईल. रोटर काय करेल रोटर रोटेशन चालू करेल. ज्यावेळेस हे रोटेशन 90% पर्यंत जाईल 80, 90 किंवा 70% पर्यंत जाईल मॅक्झिमम स्पीडच्या 70% पर्यंत जाईल त्यावेळेस हे स्विच काय होतं ओपन होतं. ओपन झालं की हे या I2 करंट जो फ्लो होणार आहे तो काय होऊन जातो 0 होऊन जातो आणि हे वाइंडिंग काय होते डिस्कनेक्ट होऊन जाते. पण या खालच्या मोटरमध्ये कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरमध्ये कंटिन्युअसली तुमचा करंट हा याच्यामधून फ्लो होत राहतो कारण हे कंटिन्युअसली कनेक्टेड आहे. I2 हा कंटिन्युअसली फ्लो होत राहतो. The induction motor will then running only on a flux produced by the main winding. ह्याच्यामध्ये एकदा स्विच हे ओपन झालं की हे वाइंडिंग डिस्कनेक्ट होते आणि जे पुढलं जे वर्किंग आहे ते फक्त या मेन वाइंडिंगमधून जो करंट फ्लो होतो त्या करंटमुळेच आणि मॅग्नेटिक फ्लक्समुळे हे रोटर काय कंटिन्युअसली रोटेट होत राहतं आणि तुमची मोटर कंटिन्युअसली रन होते. कॅपॅसिटी आपलं झालेलं आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर मोटर. आता हे टॉर्क दाखवलेलं आहे. इनिशियली टॉर्क तुमचं काय असतं जास्त असतं 0 पासून इन्क्रीज व्हायला जातं. ॲप्लिकेशन बघा ॲप्लिकेशन ड्यू टू हाय स्टार्टिंग टॉर्क द कॅपॅसिटर स्टार्ट और कॅपॅसिटर रन मोटार्स आर यूज्ड फॉर फॉलोइंग ॲप्लिकेशन्स. ग्राइंडर मिक्सर ग्राइंडरसाठी यूज करतो, कॉम्प्रेसरसाठी यूज करतो, कन्व्हेअरसाठी. कन्व्हेअर्स म्हणजे ते बेल्ट राहतात कन्व्हेअर बेल्ट्स तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये ते पोते एका पोझिशनकडून दुसऱ्या पोझिशनला घेऊन जाण्यासाठी असे कन्व्हेअर बेल्ट राहतात. त्याच्यावर ते कन्व्हेअर बेल्ट ते मोटार कनेक्टेड असते ते कन्व्हेअर बेल्टला ते रोटेशन करतात. देन फॅन्स अँड एअर कंडिशनर्स, देन रेफ्रिजरेटर्स. दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द कॅपॅसिटर स्टार्ट रन मोटर. आता हे कॅपॅसिटर स्टार्ट रन मोटर आणि रेझिस्टिव्ह स्प्लिट फेज इंडक्शन स्प्लिट मोटर जे ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याचे ॲप्लिकेशन पण नोट डाऊन करून घ्या सेपरेटली. प्रत्येक मोटारचे ॲप्लिकेशन लिहून घ्या आणि ते पाठ करा कारण तुम्हाला 2 मार्काला 4 मार्काला हे विचारू शकतात. तुम्हाला जे क्वेश्चन बँक दिलेलं आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. ते जर तुम्ही रेफर केला तर तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. हा व्हिडिओ बघताना फुल साईजमध्ये बघा किंवा फुल स्क्रीनमध्ये बघा जेणेकरून तुम्हाला हे क्लिअरली आणि हाय रिझोल्युशन सेटिंगमध्ये हा व्हिडिओ पहा.